नमस्कार. खरं तर आजचा हा व्हिडिओ बनवतोय ना, तो सगळ्यात महत्त्वाचा असणार आहे. उद्यापासून आपला कॅप राउंड 2 साठी जो ऑप्शन फॉर्म फिलिंग आहे ती स्टार्ट होते. मग आज आपलं जे आहे ते वॅकन्सी मॅट्रिक्स आहे ते इव्हनिंगला रिलीज होणार आहे. म्हणजे कोणत्या कॉलेजमध्ये कॅप राउंड 1 नंतर किती वॅकन्सी आहेत, तुमच्या कॅटेगरीनुसार किती वॅकन्सी असणार आहेत, हे सगळं त्या वॅकन्सी मॅट्रिक्समध्ये होणार आहे. मग उद्यापासून जो आपला कॅप राउंड स्टार्ट होतोय त्याच्यासाठी कॅप राउंडसाठी लिस्ट कशी बनवायची आहे त्याबद्दल मी सांगणार आहे. आजचा जो व्हिडिओ आहे ना, तो यासाठी हा महत्त्वाचा आहे की 2 स्टेजेस मी या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत. पहिलं म्हणजे काय, कॅप राउंड 2 मध्ये कट ऑफ खरंच वाढणार आहेत का, वाढणार असतील तर ते कितीने वाढणार आहेत. दुसरं, जरी कट ऑफ वाढले तर त्यासाठी तुम्ही प्रिपेअर कसं राहिल्या पाहिजेत आणि तुमची जी कॉलेज लिस्ट आहे तुम्हाला कशी बनवायची आहे कॅप राउंड 2 साठी याबद्दल गाईड करणार आहे. कारण मला माहिती आहे की कॅप राउंड 1 चं जे अलॉटमेंट आहे ना, नक्कीच सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एक शॉकिंग होतं. कारण का लिटरली गेल्या 4 वर्षांपासून या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये बघतोय इतक्या प्रमाणात कट ऑफ वाढलेले मी तरी कधी बघितले ते जे या वर्षी मी फेस केले. भरपूर विद्यार्थ्यांना लिटरली 86 किंवा 90% सुद्धा पर्सेंटाईल होतं. त्या विद्यार्थ्यांना सुद्धा काही कॉलेजेस अलॉट झालेले नाहीत. मग खरं तर या 2-3 वर्षांचा जर डेटा बघितलात ना, तर या वर्षी जी पर्सेंटाईलमध्ये जी इन्क्रीज होते ना ते ड्रास्टिकली होती. आय होप मला वाटत होतं की यावर्षी रजिस्ट्रेशन जास्त झाले, कॉम्पिटिशन हाय आहे, त्यामुळे कदाचित होत असेल. परंतु लिटरली इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल या कोर ब्रँचेसमध्ये सुद्धा कट ऑफ खूप वाढलेले आहेत. म्हणजे विचार करा, एखाद्या विद्यार्थ्याला पर्सेंटाईल ऑलरेडी कमी होतं, मुलांना ठरवलं मला ब्रँच कॉम्प्रोमाइज करायचं आहे, इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल घ्यायचं आहे, त्यानं तशी तयारी पण दाखवली होती. आणि मेकॅनिकलचे सुद्धा कट ऑफ, ज्या कॉलेजेसचे कट ऑफ गेल्या वर्षी 30% किंवा 45% होते, त्यांचेच कट ऑफ यावर्षी 70-80 पर्यंत पोहोचलेले आहेत. मग आता कॅप राउंड 2 ला तुम्हाला लिस्ट कशी बनवायची आहे या रिगार्डिंग मी आजच्या व्हिडिओमध्ये गाईड करणार आहे. आजचा जो व्हिडिओ आहे ना, तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. तो एंडिंगपर्यंत नक्की बघा. चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. तर सुरुवातीचा पहिला मुद्दा म्हणजे काय, तर कॅप राउंड 2 साठी कट ऑफ खरंच वाढणार आहेत का. खरं तर कट ऑफ वाढणार आहेत की कमी होणार आहेत या गोष्टी डिटरमाइन होतात तुमच्या वॅकन्सी मॅट्रिक्समुळे. आता आज जी संध्याकाळी वॅकन्सी मॅट्रिक्स येणार आहे ती इतकं इम्पॉर्टंट आहे का, मुळीच नाहीत. लक्षात ठेवा, वॅकन्सी ऑटोमॅटिकली क्रिएट होत जातात. उदाहरण सांगतो, आज जे वेळी वॅकन्सी मॅट्रिक्स येईल त्याच्यावेळी तुम्ही बघाल तर एखाद्या कॉलेजमध्ये तुमच्या कॅटेगरीच्या 0 सीट्सच दिसतील. कारण का मोस्ट ऑफ दी विद्यार्थ्यांनी आता बेटरमेंट करून ती सीट अडवून म्हणजे ब्लॉक करून ठेवले. ज्यावेळी समजा त्या विद्यार्थ्याने कॅप राउंड 2 साठी फॉर्म भरला आणि त्या विद्यार्थ्याला एखादं दुसरं कॉलेज कॅप राउंड 2 मध्ये बेटरमेंट मध्ये मिळालं, ऑटोमॅटिकली त्याची जी सीट होती ती वॅकंट होते. मग त्याच्यासाठी दुसऱ्या विद्यार्थ्याला तिथं अप्लाय करता येतं. मग हे जे वॅकन्सीचं जे अलॉटमेंट आहे ते खूप डिफिकल्ट असतं प्रेडिक्ट करणं. त्यामुळे आज जे वॅकन्सी मॅट्रिक्स येणार नाही त्याच्यावरून तुम्ही कुणीही आपली कॉलेजची लिस्ट बनवायची नाही. हा विचारच करायचा नाही की त्या वॅकन्सी मॅट्रिक्समध्ये माझ्या कॅटेगरीला, माझ्या ब्रँचला एकही वॅकंट जागा नाही आहे, तर मी का ते कॉलेज लिस्टमध्ये ॲड करू. हा विचार कुणीही करायचा नाही. कंप्लीटली त्या वॅकन्सी मॅट्रिक्सला इग्नोर करायचं आहे आणि सगळ्यांनी आपली जी कॉलेज लिस्ट आहे ती बनवायची आहे. पुन्हा एकदा सांगतो, समजा एखाद्या विद्यार्थ्याला कॅप 2 साठी बेटरमेंटमध्ये अप्लाय केलंय, कॅप 2 मध्ये ऑटोमॅटिकली त्याचं कॉलेज बेटरमेंट झालं, तर कॅप 1 ची जी त्याची अलॉटमेंट होती तिथं वॅकन्सी क्रिएट होते. मग त्या वॅकन्सीला पुन्हा कॅप 2 मध्येच भरलं जातं. त्यामुळे या वॅकन्सी असतात त्या अनसर्टेन असतात. ठीक आहे, हा पहिला पॉईंट. आता कट ऑफ वाढणार आहेत का, डेफिनेटली चान्सेस आहेत. 80% कॉलेजेसचे जे कट ऑफ आहेत ते नक्कीच वाढू शकतात. विचार करा, आपण कॅप 1 ला ज्यावेळी कॉलेज लिस्ट भरत होतो त्यावेळी पूर्ण सीट्स वॅकंट होत्या. त्यामुळे कट ऑफ मध्ये इन्क्रीज झालेला, परंतु कॅप 2 मध्ये अराउंड 80% कॉलेजेसचे कट ऑफ स्लाइटली का असेना परंतु ते वाढू शकतात. मात्र असं नाही की सगळ्याच कॉलेजेसचे कट ऑफ आहेत ते वाढणार आहेत. काही कॉलेजेसचे कट ऑफ कमी सुद्धा होऊ शकतं. आता त्या कॉलेजमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी कॅप 1 मध्ये सीट बुक केली त्यांची बेटरमेंट नेक्स्ट राऊंडमध्ये कधी कुणाचे झाले त्यावरून हे कट ऑफ वाढतात आणि कमी सुद्धा होतात. परंतु कॅप राऊंड 1 मध्ये कट ऑफ वाढणार आहेत किंवा कमी होणार याच्या बेसिसवरती तुम्ही तुमची लिस्ट बनवू नका. ठीक आहे, पहिला मुद्दा माझा समजला असेल की वॅकन्सी मॅट्रिक्स बघून तुम्ही कुणीही कॉलेज लिस्ट बघायची नाही. दुसरं, तुम्ही ज्यावेळी आता कट ऑफ बघताय ना, कट ऑफ वाढेल किंवा कमी होईल या गोष्टीचा विचार न करता तुम्हाला तुमची कॉलेज लिस्ट बनवायची आहे. आता दुसरा पॉईंट म्हणजे काय, कॉलेज लिस्ट तुम्हाला बनवायची कशी आहे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. ऑलरेडी काही विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालेलं आहे आणि काही विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटच नाही झालेलं आहे. मुख्यतः फोकस करतो. पहिलं म्हणजे काय, ज्या विद्यार्थ्यांना एकही कॉलेज अलॉट झालेलं नाही, 3 स्टेजेस सांगतो. पहिलं म्हणजे काय, आता तुम्हाला काही ना काहीतरी बाळांनो कॉम्प्रोमाइज करावंच लागणार आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये आधीच सांगितलं होतं की जर तुमचं पर्सेंटाईल कमी असेल ना
तर ट्राय करा की तुमच्यासोबत एखादा तुमचा प्लॅन बी असला पाहिजे, जेणेकरून बायचान्स एखाद्या वेळी कट ऑफ वाढले तर ॲटलिस्ट त्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घेता येईल. मग आता ज्यांना एकही कॉलेज अलॉट झालं नाही अशा विद्यार्थ्यांसाठी कॉलेज लिस्ट कशी बनवायचं आहे? पहिलं म्हणजे काय, कॅप 1 मध्ये जी लिस्ट तुम्ही अपलोड केली होती त्या सगळ्याचे कॅप 1 चे कट ऑफ चेक करा. तुमचं नेमकं चुकलंय कुठे, कोणतं कॉलेज तुम्ही ॲड केलं त्याचा कट ऑफ सध्या किती आहे, त्याच्यावरून तुम्हाला आयडिया येईल की मला अजून किती कॉलेजेस ॲड करायचे आहेत, कोणती रिमूव्ह करायचे आहेत, माझ्या कट ऑफच्या आउट ऑफ रेंज कोणकोणती कॉलेजेस आहेत, हे सगळे आयडिया तुम्हाला येईल. ही झाली पहिली स्टेज. दुसरं म्हणजे काय, तर सगळ्या मुलांना मला अजूनही आठवतंय की सगळ्या मुलांचा हट्टा हाच असतो की मला CSITच हवंय. आता बाळांनो कट ऑफ बघून असं वाटतं की तुम्हाला एका स्टेपनं ब्रँच कॉम्प्रोमाइज नक्कीच करावी लागणार आहे. म्हणजेच काय, कॉलेज अलॉटमेंट न होण्याचे कारण काय, लिमिटेड आपण ब्रँचेस ठेवल्या होत्या. म्हणजेच काय, आपण CSITच हवं होतं तर आपण टेकच ब्रँच ठेवल्या होत्या, ENTC ॲडच नव्हती केली होती. पर्सेंटाईल कमी होतं तर आपण त्याच्यामध्ये ENTC सुद्धा ॲड करणं गरजेचं होतं. मग स्टेप नंबर 2 काय, ज्या विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड 1 मध्ये कम्प्युटर सायन्स, IT, AIML, AIDS या टेक ब्रँचेस फक्त ॲड केल्या होत्या तर सगळ्या विद्यार्थ्यांनी त्या कॉलेजेसची ENTC पण ॲड करायची आहे. लक्षात ठेवा, ही होती स्टेप नंबर 2. दुसरं, अजून पर्सेंटाईल कमी होतं, ज्या विद्यार्थ्यांना खरंच म्हणजे 40, 50, 60च्या अराउंड पर्सेंटाईल आहे त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, या टेक ब्रँचेस ॲड करायच्याच आहेत. त्याच्यासोबत इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल या कोर ब्रँचेस बॅकअप म्हणून शेवटी ॲड करून ठेवायचं आहे. भलेही आपल्याला तिथं जायचं नसेल तरी सुद्धा बाळांनो ती ॲड करून ठेवा, जेणेकरून कॅप राऊंड 2ला काही ना काहीतरी कॉलेज तुम्हाला मिळावं. नाहीतर प्रॉब्लेम काय येईल, कॅप राऊंड 3ला अजून वॅकन्सीज खूप कमी असतात. मग त्यावेळी तुम्हाला प्रॉब्लेम येऊ नये, एखादं तरी कॉलेज मिळावं यासाठी तुम्हाला स्टेप नंबर 2 असणार आहे, तुमच्या लिस्टमध्ये तुम्हाला अल्टरनेट किंवा बॅकअप ब्रँचेस तुम्हाला शेवटी ॲड करून ठेवायचे आहेत. ओके, CSIT टेक ब्रँचेस ॲड केल्या असतील तर ENTC ॲड करा, ENTC वगैरे ॲड केली असेल तर इलेक्ट्रिकल मेकॅनिकल या शेवटी सुद्धा ॲड करून ठेवा. स्टेप नंबर 3 आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेज आहे ती म्हणजे काय, प्रॅक्टिकली तुम्ही विचार करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही विचार करा, आता मी एका मागच्या 1-2 व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं, लिटरली तुम्ही महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यामधून विद्यार्थी ज्यावेळी पुण्यामध्ये शिकायला येतो, एकतर पुण्यामध्ये राहण्याचा, खाण्याचा खर्च, त्याचा लॅपटॉपचा खर्च, इथे कॉलेजची ट्युशन फी, या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार केला तर त्याच्या हातामध्ये एखादं चांगलं कॉलेज पुण्यामध्ये येऊन शिकण्यासारखी नक्कीच असलं पाहिजे. का, कारण का 4 वर्षानंतर आपली जी रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट आहे, जितके पैसे आपण या इंजिनिअरिंगच्या डिग्रीसाठी कमवले तितक्या प्रमाणाची नोकरी आपल्याला मिळणं गरजेचं आहे. उगाचच लोकल कॉलेजेसमध्ये येऊन आपल्याला काय वाटत असतं, पुण्यामध्ये आपल्याला ॲडमिशन मिळाले ना म्हणजे आपल्याला चांगलंच कॉलेज आहे, ते दुरून डोंगर साजरे अशी अवस्था आहे. लिटरली जी लोअर कॉलेजेस आहेत पुण्यामधली त्यांच्या अकॅडमिक्स नीट नाही आहे, त्यांचे प्लेसमेंट कॅम्पस काही नीट नाही आहे. मग अशा कॉलेजमध्ये येऊन जर तुम्हाला शिक्षण घ्यायचं असेल त्याच्याऐवजी ॲटलिस्ट तुम्ही तुमची लोकल जी कॉलेजेस आहेत आपल्या गावाकडची ती प्रिफर करा ना. तिथं भलेही थोड्या सोयीसुविधा कमी असतील परंतु ॲटलिस्ट क्वालिटी ऑफ एज्युकेशन असेल किंवा काही प्रमाणात तरी असे ना की तुमचा जो खर्च असेल ती गोष्ट होईल. कारण का लिटरली काही विद्यार्थ्यांचं पर्सेंटाईल 40 आहे किंवा 60 आहे, अशा विद्यार्थ्यांना पुण्यामध्ये येऊन कॉलेज मिळणं शक्यच नाही आहे. आणि जरी मिळत असेल तर लोअर ब्रँचसाठी लोअर कॉलेज मिळत आहेत. त्याच्यामुळे काळजी घ्या की ही स्टेप नंबर 3 असणार आहे, आपली लोकल कॉलेज सुद्धा कॉलेज लिस्टमध्ये ॲड करायच्यात. आता उदाहरण सांगतो, एखाद्या विद्यार्थ्याचं पर्सेंटाईल 55 पर्सेंटाईल आहे, त्या विद्यार्थ्याला टेक ब्रँचेस हवी असेल, मग त्याची लिस्ट त्याने कशी बनवली पाहिजे. आता त्याला ज्या शहरामधलं कॉलेज हवं आहे, लाईक मला पुण्यामधलं कॉलेज हवं की नाशिक, त्या नाशिकमधली वगैरे टेक ब्रँचेसची कॉलेज आपण ॲड करायचे आहेत, सोबत त्याची ENTC पण ॲड करायची आहे. आणि शेवटी आपली जी लोकल गावाकडची वगैरे जी कॉलेजेस आहेत तुमची ती पण लिस्टमध्ये ॲड करा, जेणेकरून काहीतरी तुम्हाला बाळांनो अलॉटमेंट होणं खूप गरजेचं आहे. नाहीतर हा राऊंड सुद्धा वाया गेला तर कॅप राऊंड 3ला आणि प्रॉब्लेम येईल, कारण का वॅकन्सी खूप कमी होईल. आय होप तुम्हाला तिन्ही स्टेज ज्यांना एकही कॉलेज अलॉट झालं नाही त्यांच्यासाठी समजले असतील. कॉलेजची लिस्ट वाढवा, जेणेकरून उदाहरणार्थ सांगतो 55 पर्सेंटाईल असेल ना तर तुमची रेंज काय असली पाहिजे, अप्रॉक्सिमेटली 70 पर्सेंटाईल पासून ते 40 पर्सेंटाईल पर्यंतची कॉलेजेस तुमच्या लिस्टमध्ये असलीच पाहिजेत, ही काळजी घ्या. ठीक आहे, आय होप जो पहिला मुद्दा होता की ज्या विद्यार्थ्यांना एकही कॉलेज अलॉट झालं नाही त्यांच्यासाठी या गोष्टी समजल्या असेल. आता पुण्यामधली कॉलेजची लिस्ट कट ऑफ जर बघाल ना, चांगल्या कॉलेजेसच्या ENTC सुद्धा 80 पर्सेंटाईलला क्लोज होतात. म्हणजे विचार करा, जर तुम्हाला CET मध्ये बिलो 70 किंवा 80 पर्सेंटाईल असेल तर तुम्हाला इंजिनिअरिंगच्या चांगल्या कॉलेजमध्ये ENTC पण मिळत नाही आहे. गेल्या वर्षीपर्यंत ही सिच्युएशन नव्हती. ॲटलिस्ट चांगल्या कॉलेजमध्ये मेकॅनिकल वगैरे तरी मिळत होतं, यावर्षी ते सुद्धा कट ऑफ खरंच खूप वाढलेले आहे. मग ही काळजी घ्या की या राऊंडला तुम्ही बाळांनो अट्टहास करू नका की मला हीच ब्रँच पाहिजे, हेच कॉलेज हवंय, नाहीतर हाती तुम्हाला काहीही लागणार नाही. यासाठी काळजी घ्या, आपली लिस्ट चांगली बनवा, लोकल कॉलेजेसला प्रेफर करा, ब्रँच किंवा कॉलेज कॉम्प्रोमाइज करावंच लागणार आहे.
ठीक आहे. आता येतो ज्या विद्यार्थ्यांना एक तरी कॉलेज कॅप राऊंड 1 मध्ये अलॉट झाले अशा विद्यार्थ्यांसाठी कॉलेज लिस्ट कशी बनवायची. खरं तर मी व्हिडिओमध्ये कधीही सांगत नाही की मी डायरेक्टली तुम्हाला ही कॉलेजेस आहेत टॉप कॉलेजेस आणि तुम्ही प्रिपेअर करा. खरं तर टॉप कॉलेजेस वगैरे काही नाही आहेत. प्रत्येक कॉलेजमध्ये काही ना काही ड्रॉबॅक वगैरे असतात, काही चांगल्या गोष्टी सुद्धा असतात. प्रश्न येतो की तुम्ही तुमच्या प्रायोरिटीज सेट करणं खूप गरजेचं आहे. मला अजूनही आठवतंय ज्यावेळी मी कॉलेजचा रिसर्च करत होतो ना, कॅप राऊंड 1 मध्ये COEPचं इलेक्ट्रिकल मिळालं होतं, CETला 99.07% होते. कॅप 2ला लिस्ट भरायचा मोठा प्रश्न होता की अरे बाबा आता COEPच्या इलेक्ट्रिकलच्या वरती काय ठेवायचं आहे. ठीक आहे. मग प्रश्न येतो की आपल्या सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्ही अनालाइज करणं खूप गरजेचं आहे. लिटरली मला अजूनही आठवते त्यावेळी COEPची माझ्या कॅटेगरीची म्हणजे मी ओपन EWS कॅटेगरीमधून बिलॉंग करायचो त्यावेळी COEPची फी किती होती तर 86,000च्या अराउंड होते. आता ते 1,35,000. त्याच वेळी जर मी COEP मध्ये ॲडमिशन घेतलं असतं तर मला 84,000च्या अराउंड काहीतरी फीज पडत होती आणि तेच मी PICT मध्ये ॲडमिशन घेतो 53,000 मला त्यावेळी फीज पडे. मग इथं मला फॅक्टर इम्पॉर्टंट वाटला की कॉलेजची फी माझी कॉलेजची वाचते. कारण का मी सुद्धा तसं नाही आहे की एकदम शहरातल्या कोणत्याही भागातून, महाराष्ट्रातल्या एकदम कोल्हापूर सारख्या ठिकाणी ग्रामीण भागातूनच आलेला विद्यार्थी. ठीक आहे. त्यामुळे सांगण्याचं तात्पर्य आहे तुम्ही एका स्टेपनं चांगलं कॉलेज मिळतंय त्याच्यासोबत या गोष्टींचा सुद्धा विचार करा की 4 वर्षांची आपली फीज असेल ती कॉलेजची टोटल फीज, हॉस्टेल फीज आपले पेरेंट्स अफोर्ड करू शकतात का. ठीक आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करा. आता ज्या विद्यार्थ्यांना एक तरी कॉलेज कॅप राऊंड 1 मध्ये अलॉट झाले अशा विद्यार्थ्यांची स्ट्रॅटेजी काय. आता आपल्याला हा नियम तरी माहिती आहे की कॅप 1ला आपल्याला एखादं कॉलेज मिळाले, कॅप 2ला आपण लिस्ट भरली, कॅप 2ला एखादं दुसरं कॉलेज मिळालं, कॅप 1चं कॉलेज ऑटोमॅटिकली कॅन्सल होतं, कॅप 2चं जे कॉलेज आहे ते तुमच्याकडे राहणार. मग आता करायचं आहे काय, सिम्पल आहे. अशी कॉलेजेस ॲड करायची आपल्या लिस्टमध्ये. आत्ता कॉलेज लिस्ट भरताना जी कॉलेजेस तुम्हाला समजा मिळाली तर तिथं तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे, बाकी कुठंही तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं नाही आहे. म्हणजे उदाहरण सांगतो, एखाद्या विद्यार्थ्याला समजा DY पाटील आकुर्डी मिळालेलं आहे, DY पाटील आकुर्डीची IT ब्रँच मिळाली. मग तो काय विचार करणार आता DY पाटील आकुर्डीच्या IT ब्रँचपेक्षा चांगले ऑप्शन्स कुठले आहेत. COEP असेल, PICT असेल, VIT असेल, PCCOE असेल, हे 4-5 काही ऑप्शन्स आहेत जे त्यानं कॉलेज लिस्टमध्ये अपडेट करणं गरजेचं आहे. आता प्रश्न आणखीन काय येतो, त्या विद्यार्थ्याला IT ब्रँच मिळाले, मग तो विद्यार्थी IT ब्रँच सोडून एखाद्या VITच्या CSP स्पेशलायझेशनमध्ये जाणार आहे का किंवा त्याची फीस त्या अफोर्ड करणार का. या सगळ्या गोष्टींचा विचार करा. कारण का आता एखादं कॉलेज तुम्हाला अलॉट झालं तर तेच कॉलेज तुम्हाला कॅप 2ला मिळणार आहे. परत आणि बेटरमेंट करून कॅप 3ला गेलं तर जास्त काही चेंज होणार नाही आहे. त्यामुळे ही काळजी घ्या. जी कॉलेजेस लिस्टमध्ये ॲड करताय ती चांगलीच असायला पाहिजे. जिथं तुम्हाला ॲडमिशन मिळालं तर ॲडमिशन घ्यायचंच आहे. ठीक आहे. एकदम लोअर पण कॉलेजेस ॲड करू नका. आणि असं एक हा विद्यार्थ्यांचा एक गैरसमज आहे की समजा कॅप 2ला आपल्याला लिस्टमध्ये फक्त वरचीच कॉलेजेस जी आपण कॅप 1 मध्ये मिळालेले कॉलेज आहे त्याच्या वरचीच कॉलेजेस ॲड करू शकतो का. असं काही नाही आहे. कॅप 2 मध्ये कंप्लीट लिस्ट आपण अपलोड किंवा अपडेट करू शकतो. त्यामुळे हा विचार मनातून काढून टाका की आपल्याला लिस्ट अपडेट करता येते, लिस्ट कंप्लीटली अपडेट करता येते. परंतु काळजी हीच घ्या की जी कॉलेजेस ॲड करताय ना ती आपली चांगली असली पाहिजेत कॅप 1च्या कॉलेजपेक्षा. आणि तिथं समजा आपल्याला एखादं कॉलेज मिळालं तर तिथं ॲडमिशन घ्यायचं आहे. ज्या कॉलेजमध्ये जायचंच नाही, उगाच मिळालं तर बघूया, ठीक आहे, नंतर ठरवूया, अशा गोष्टी कॅप 2 मध्ये करायच्या नाही आहेत. ठीक आहे. आय होप ही प्रोसेस तुम्हाला समजली असेल. कॅप 1 मध्ये ज्यांना अलॉटमेंट झालं नाही आहे आणि कॅप 2 मध्ये ज्यांना अलॉटमेंट झाले, दोन्ही टाईपच्या विद्यार्थ्यांनी काळजी घ्या की व्यवस्थित तुमची कॉलेज लिस्ट आहे ती उद्यापासून अपलोड करा. घाबरून जाऊ नका. कॅप 1ला तुम्ही नवीन होतात, कॅप 2ला तुम्हाला प्रोसेस समजली आहे. कॉलेजेस लिमिटेड ठेवा परंतु प्रिसाईज ठेवा ज्यांना कॉलेज अलॉटमेंट झाले त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी. आय होप ही प्रोसेस तुम्हाला समजली असेल. खरं तर व्हिडिओ थोडा लांब झाला असेल परंतु हा व्हिडिओ जो आहे ना खूप इम्पॉर्टंट आहे. मी कोणत्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला फ्री कॉलेजची लिस्ट वगैरे काही देत नाही. ते उगाच ते व्ह्यूज वाढवण्यासाठी ते तुम्हाला फ्रीच्या गोष्टी देण्याऐवजी मला इतकंच वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःहून रिसर्च करून स्वतःच्या प्रायोरिटीज डिसाईड करून, कारण का सगळ्या गोष्टी असतात ना ह्या विद्यार्थ्याला चांगल्या कळतात की मला फायनान्शियली कसं कॉलेज हवं आहे, मला हॉस्टेल कसं हवं आहे, मला क्राऊड कसा हवा आहे, सगळ्या गोष्टी बाळांनो तुमच्यापेक्षा कोण चांगलं ओळखतं. त्यामुळे स्वतःची लिस्ट तुम्ही स्वतः व्यवस्थित बनवा. काही हेल्प लागली आणि काही डाऊट्स असले तर ते सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, जेणेकरून मला वेळ असेल नक्की मी त्याला रिप्लाय देईल. आजचा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.